तुम्ही पाहताय खेळ माझा। कोल्हापुरातल्या कुरुंदवाडात आत्ता या क्षणी कडाडते हलगी आणि रस्त्यावर तुडुंब गर्दी आहे, कारण तिथं होतंय स्वागत राष्ट्रकुल वीरांचं। होय, गणेश माळी, ओंकार ओतारी आणि चंद्रकांत माळी या 3 वेटलिफ्टर्स आपल्या 3 सुपुत्रांचं कुरुंदवाडातनी स्वागत जोरदार केलेलं आहे। आपण थेट जाऊया आणि पाहूया आपला प्रतिनिधी रणजित माजगावकरचा रिपोर्ट। कुरुंदवाड ते कॉमनवेल्थ असा प्रवास करून पुन्हा कुरुंदवाडचे पट्टे कुरुंदवाडमध्ये दाखल झालेले आहेत। माझ्यासोबत गणेश आहे, ओंकार आहे आणि चंद्रकांत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कसा तुमचा प्रवास एकूण झालेला आहे। प्रवास माझा चांगला झालाय। हे जे मी काय आहे ते आमच्या प्रदीप पाटील सरांच्या मुळेच आहे। त्यांनी आम्हाला प्रशिक्षण चांगलं दिलं। या जिम मध्ये आम्ही प्रॅक्टिस केलं। त्यांनी आमच्यावर खूप कष्ट घेतलेत, म्हणून आम्ही हे मेडल घेऊन आलो। प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही या जिम मध्ये कसरत केलेली आहे, त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं का? हो, खूप आमचे सर आता खूप हॅपी आहेत, खूप खुश आहेत। हेच आमच्यासाठी खूप चांगलं आहे। ओंकार, काय सांगशील कसा प्रवास झाला एकूणच? या प्रवास इथपर्यंत हा फार खडतर होता आणि ज्या वेळेला आम्ही तटलं गेलो, रुखलं गेलो, रखडले गेलो, या समाजामध्ये मागं पडलं गेलो, त्यावेळेला सरांनी आम्हाला खूप मदत केली। आणि जे मानसिक पाठबळ असतं ते माझ्या आईने, कारण 2011 मध्ये मी माझा गेम सोडला होता, परंतु माझ्या आईने ज्यावेळेला कॅन्सर पेशंट होती आणि शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तुझं जे 2010चं चुकलेलं मेडल आहे ते मला परत हवे आणि तुला मी भेटण्याची एक संधी देईन, म्हणजे त्या कॉमनवेल्थ ग्लासगोच्या स्टेजवरती। त्या स्टेजसाठी मी फक्त गेलो होतो आणि हे करून घ्यायचं काम हे आमच्या सरांचं होतं। एका महाकुटुंबामध्ये वाढलेलं आहे चंद्रकांत। मी घरामध्ये असं तुमच्या जाऊन आलो, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। कसा सपोर्ट आहे आणि कसा प्रवास झाला एकूणच? घरातून खूपच सपोर्ट आहे आणि घरातून जेवढा सपोर्ट आहे तेवढे आमचे प्रदीप पाटील सरांनी मला तेवढा सपोर्ट केलात आणि स्वतःच्या मुलासारखं मला प्रत्येक कॉम्पिटिशनला या ट्रेनिंगला स्वतःच्या मुलासारखं पूर्ण मार्गदर्शन करून आणि स्वतःचा मुलगा आहे असं तिने स्वतःला हे केलं, मला पूर्ण सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे हे मेडल आता फक्त त्यांच्यामुळे आहे आणि घरातल्यांच्या आशीर्वादामुळे, या गावातल्या लोकांच्या आशीर्वादामुळे हे मला मेडल मिळालेलं आहे। स्पर्धेचा अनुभव कसा आहे? स्पर्धेचा अनुभव तर खूप चांगला आहे, स्पर्धा खूप आहे। तुमचे पट्टे आता कुरुंदवाडामध्ये दाखल झालेले आहेत, एवढे मोठ्या उत्साहासाठी आले आहेत, काय भावना आहे आपली? इनक्रेडिबल, एका शब्दात इनक्रेडिबल। थँक्यू। एकूणच तुम्ही पाहिलं की हा सगळा प्रवास अतिशय उत्साहात आणि आनंदात आहेत। कॅमेरामॅन दिलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कुरुंदवाड।